Hello, this is the My Artifact episode number 955. आजची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आय डोंट नो यार, म्हणजे आज इतकी स्टुपिड गोष्ट केली आहे ना मी का स्वतःवर असा विश्वास पण नाही होत आहे की मी अशा अशा काही गोष्टी पण करू शकतो राव. या म्हणजे कोणी पर्सन आहे ना जो इन इन ओके, समजा तर तू इन लव म्हणला तर तू डेफिनेटली सांगून राहिला की यू आर लव विथ दिस कॅरेक्टर. No, well, I just have feelings for her. Yeah, that feelings called love. No, that's the love is another thing. Feelings for just feelings, not that caring or some other stuff. ओके, आपण हा टॉपिक थोडा डिस्कस करू. फर्स्ट ऑफ ऑल, स्पायडरमॅन होमकमिंग. यस, स्पायडरमॅन होमकमिंग ॲक्च्युली मी याचा रिव्ह्यू दिला नव्हता. या बट ॲक्च्युली आता मी बघितला. सो बेसिकली नाही का, मी स्पायडरमॅन होमकमिंगवर रिव्ह्यू देतो. राईट, स्पायडरमॅन होमकमिंग 2000 एडिशन, न्यूज रिबूट स्पायडरमॅन, कम्प्लिटली अमेझिंग. या एक प्रकारे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एक स्पायडरमॅनला इंट्रोड्यूस करण्यासाठी हा जो वे आहे, इट्स रिअली नाईस अँड आय रिअली लाईक इट. या कारण ऑल अराउंड सुपर हिरोमध्ये सर्वात पहिले सुपर हिरो इंट्रोड्यूस झाला आहे तो आहे स्पायडरमॅन. या म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल सुपरमॅन झाला आहे, अँड देन सुपरमॅन नंतर कोणता जर सुपर हिरो असेल जो इंट्रोड्यूस झाला आणि खूप चांगल्याने पॉप्युलर झाला तो आहे स्पायडरमॅन. आणि मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये स्पायडरमॅन इज इन्क्रेडिबल. या स्पायडरमॅनची मूवी इज सो मच अमेझिंग. अमेझिंग स्पायडरमॅन अँड स्पायडरमॅन होमकमिंग अमेझिंग. या सो जेव्हा यांनी स्पायडरमॅन सिरीज म्हणजे ॲक्च्युली जेव्हा यांनी ॲव्हेंजर सिरीज सुरू केली, म्हणजे जसे जसे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करण्यात आले, म्हणजे आयरन मॅन, थोर, कॅप्टन अमेरिका, हल्क, हे सगळे कॅरेक्टर जेव्हा इंट्रोड्यूस करण्यात आले तेव्हा त्यांना कळलं की त्या पॅनलला, जो इंट्रोड्युसिंग पॅनल असते, एक त्यांचा एक मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा एक स्टोरी टेलिंग पॅनल आहे त्यांचा, जो कम्प्लिटली व्हिज्युअलाइज करते की आपल्याला कोणकोणते कॅरेक्टर दाखवायचे आहे या सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये. एक त्यांची कॉमिक बुक आहे. आता कॉमिक बुक सरळ फिल्ममध्ये प्रेझेंट करत नाही, त्याची खूप स्टडी करते, बॅकग्राऊंड स्टोरीपर्यंत जे लिंकअप करते अदर कॅरेक्टरसोबत. सो बेसिकली त्यांनी खूप स्टडी केली. नंतर त्यांना वाटलं की आपण स्पायडरमॅन इंट्रोड्यूस नाही करू. सो बेसिकली त्यांनी 2 ॲव्हेंजर जे मूवी आहे, जे बेसिकली रिप्रेझेंट करते की एक मूवी जे ऑल सुपर हिरो, सगळ्यांची एक मूवी, सुपर हिरो म्हणून एक मूवी ॲव्हेंजर, असं असे 2 झाले. फर्स्ट ॲव्हेंजर अँड देन एज ऑफ अल्ट्रॉन. तर याच्यामध्ये स्पायडरमॅनला इंट्रोड्यूसही नाही करण्यात आला. या आणि इन द एंड असं वाटलं की माइट बी मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे सगळे, जेव्हा अमेझिंग स्पायडरमॅन जेव्हा सिरीज सुरू झाली होती तेव्हा असं वाटलं की ऑल मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे सगळे सुपर हिरो एका साईडला आणि स्पायडरमॅन एका साईडला, अशा काइंड ऑफ थिंग्स असं काहीतरी वाटलं राव, का माइट बी स्पायडरमॅनला अलग ठेवत आहे किंवा त्याला इन्व्हॉल्व नाही करत आहे वगैरे वगैरे, काइंड ऑफ फील्स लाईक दॅट वे. या बट व्हॅन द सिव्हिल वॉर इज जेव्हा सिव्हिल वॉर आला, कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर, आणि याच्यामध्ये खूप सारे कॅरेक्टर नवीन इंट्रोड्यूस करण्यात आले. ब्लॅक पॅन्थर, या ऑल्सो नो ब्लॅक पॅन्थर, बट बेसिकली पीपल डझंट नो अबाउट ब्लॅक पॅन्थर. या आणि लोकांना माहीत नव्हते ब्लॅक पॅन्थर काय आहे. बट वन ऑफ दी रिअली अमेझिंग थिंग इज की याच्यामध्ये स्पायडरमॅन आहे. या आणि जेव्हा लोकांना माहीत पडलं की कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉरमध्ये स्पायडरमॅन आहे, या इट्स नॉट अबाउट असं हे नाही, रूमर्स नाही किंवा हे नाही किंवा जस्ट फ्लॅश नाही, इट्स जस्ट लाईक 101% इट अ स्पायडरमॅन इन हिअर. म्हणजे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सला महत्त्वाचं वाटलं की स्पायडरमॅनचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस करणं, आणि त्यांनी 2016 मध्ये
हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं, स्पायडरमॅन इन सिव्हिल वॉर. तेव्हापासून लोकांना या स्पायडरमॅन बद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा झाली. आणि बेसिकली जेव्हा ऑडियन्सचं जेव्हा इतकं जास्त त्या गोष्टीकडे इन्व्हॉल्वमेंट असन, म्हणजे समज जर कोणत्या लोकांना म्हणजे स्पेशली थाउजंड्स ऑफ पीपल वॉन्ट धिस प्रॉडक्ट, आपण त्यांना फक्त एक प्रकारे टेस्ट करून दिली या. आता सगळ्या लोकांना ते प्रॉडक्ट खूप जास्त आवडलं, बट आपण अजूनपर्यंत त्याला विकायला नाही काढला. तर ऑफकोर्स आपण विकायला काढू ना, कारण त्यामुळे आपलाच फायदा आहे, कारण लोकांना ते पाहिजेनच. सो बेसिकली त्यांनी तसाच फंडा हे केला आहे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सनी. त्यांनी 2017मध्ये मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एक कॅरेक्टर रेप्रेझेंट केला, स्पायडरमॅन, आणि त्याच्यावर एक मूवी काढली, स्पायडरमॅन होम कमिंग. या, इट्स रिअली नाईस. चांगली टेक्निक होती. बेसिकली इट्स कम्प्लिटली माइंड ब्लोईंग. या, चांगला बिझनेस केला. बट आता प्रॉब्लेम इथेच नाही थांबली राव. या, आता बेसिकली जे कॅरेक्टर्स आहे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, ते स्टोरीशी लिंकअप नाही. की असं नाही का ते फक्त सुपर हिरो आहे त्यामुळे ते या टीममध्ये ॲड आहे. नो, डेफिनेटली नॉट. ते याच्यामुळे ॲड आहे का यांच्यामध्ये काही ना काहीतरी स्टोरी लिंकअप आहे, काही ना काहीतरी त्यांच्याशी बाउंड करते का, हा त्याच्याशी लिंकअप करते का. दिस इज आयरन मॅन, दिस इज कॅप्टन अमेरिका. दे आर नॉट जस्ट गेटिंग टुगेदर टू टीम just for they are superhero. No, definitely not. Captain America is not a superhero. He just have some power like running and hitting people and just strong just like that. Yeah, but त्यांच्या मागे एक स्टोरी लाईन असते का, कोणकोणत्या कॅरेक्टरला कशाप्रमाणे इंट्रोड्यूस करावं, कोणत्या वेने इंट्रोड्यूस करावं. या कॉमिक बुक सारखं नाही का आलं स्पायडर चावला आणि आलं. बेसिकली सगळ्या मूवीमध्ये नाही का, स्पायडरमॅनच्या सगळ्या मूवीमध्ये स्पायडरमॅनची 2 एडिशन निघाले, एक स्पायडरमॅन देन अमेझिंग स्पायडरमॅन. या, ते स्पायडरमॅनच्या सिरीजमध्ये त्यांनी जे स्टोरी जे लिंक सुरू केली ना, ते स्पायडरमॅनची सुरुवात कशी झाली याच्यावरून सुरुवात केली. म्हणजे हाऊ इट बिगेन्स, म्हणजे त्याला पहिले चावते, देन स्पायडर चावते, म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही इन्फेक्शन होते, मग काही ना काहीतरी केमिकल चेंजेस थ्रू त्याच्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी केमिकल चेंजेस येते, अँड देन ही बिकेम अ स्पायडरमॅन. या, अमेझिंग स्पायडरमॅन त्यामध्ये पण त्यांनी असंच केलं राव. या, ॲक्च्युली जे पहिला स्पायडरमॅन आहे फर्स्ट एडिशन, त्याच्यामध्ये नाही का जेव्हा तो स्पायडरमॅन बनते तेव्हा त्याचा एक होल पार्ट आहे, होल सीन आहे. अमेझिंग स्पायडरमॅनमध्ये नाही का त्याला असं खूप जास्त इम्पॉर्टन्स नाही दिला, बट एक इम्पॉर्टंट सीन आहे, पण त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स नाही दिला. सो बेसिकली थोडासा जस्ट दाखवलं गेलं आहे की त्याला कशा प्रकारे तो स्पायडर चावला आहे. आणि या स्पायडरमॅनमध्ये म्हणजे होमकमिंगमध्ये प्रॅक्टिकली याला दाखवलंच नाही हा स्पायडरमॅन बनला कसा. दॅट्स अ मिथ. या, आणि बेसिकली वी ऑल नो की समथिंग इज लाईक स्पायडरमॅन त्याला चावला असेल, सम इन्फेक्टेड स्पायडर त्याला चावलं असेल, देन ही बिकेम अ स्पायडरमॅन. आय डोंट नो. कारण अजूनपर्यंत त्यांनी ते कॅरेक्टर इंट्रोड्यूस नाही केला, म्हणजे तो पार्ट अजूनपर्यंत इंट्रोड्यूस नाही केला. या, सिव्हिल वॉरमध्ये हा जस्ट एक प्रकारे स्पायडरमॅन आहे आणि तो सरळ या कॅरेक्टरला बीट आउट करत आहे, म्हणजे मारून राहिला की जस्ट मॅन इन ॲक्शन. या, बट जेव्हा आपण कॅरेक्टर इंट्रोड्यूस करतो तेव्हा कसं की कॅरेक्टर काय आहे आणि कोण आहे हे पाहून घ्यायला पाहिजे. आणि हेच एकदम खूप परफेक्टली कॅरेक्टर घेतलं. आता ॲव्हेंजर्स किंवा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये जे काही सुपर हिरोज आहेत ते वेल ट्रेन आहे कम्प्लिटली. कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, थोर, हल्क, अजून कोण आहे, ब्लॅक विडो, हाकाय, फाल्कन, अजून तो रोडीज, अजून व्हिजन, देन वॉन्डा, and Winter Soldier. They all are really experienced in that field, in that fighting field. म्हणजे त्या लोकांना मारणं कसं किंवा ते त्यांच्या पॉवरचा कशाप्रमाणे खूप चांगल्याने युटिलाइज करतात, म्हणजे ते आर वेल ट्रेन. या, बट याच्यामध्ये नाही का जर स्पायडरमॅनला इंट्रोड्यूस करायचे आहे तर बेसिकली त्यांना
असा स्पायडरमॅन इंट्रोड्यूस करायचा आहे जो वेल ट्रेन नसला पाहिजे. या कारण तेव्हाच त्याच्यावर एक फिल्म बनन. कारण आपण डायरेक्टली जेव्हा नाही का स्पायडरमॅन दाखवून राहिलो तो मॅन इन ॲक्शन दाखवून राहिलो. सरळ हा स्पायडरमॅन एकदम एअरपोर्ट बॅटल सीनवर येऊन राहिला आहे. या सो बेसिकली काहीच नाही का हे कसं होऊन राहिलं आहे, का होऊन राहिलं आहे. सो बेसिकली त्यांना वाटलं की आपण हे कॅरेक्टर ॲज अ किड कॅरेक्टर म्हणजे एक ट्रेनिंग कॅरेक्टर म्हणून आपण याला इंट्रोड्यूस करू. आणि तेच या फिल्ममध्ये दाखवण्यात आलं. स्पायडरमॅन होमकमिंगमध्ये हा जो पीटर पार्कर आहे, हा इट्स काइंड ऑफ लाईक एक प्रकारे ट्रेनी आहे या साऱ्या गोष्टी. म्हणजे एक त्याला पॉवर भेटली आहे आणि या पॉवरचा कशाप्रमाणे युटिलाइज करायचा ही जस्ट बीन ट्रेन. अशाप्रमाणे हा कॅरेक्टर आहे पीटर पार्कर. आता लास्ट फर्स्ट किंवा सेकंड एडिशनमध्ये नाही का आपण पीटर पार्करला बघितलं आहे की म्हणजे एक पार्करचं कॅरेक्टर कशाप्रमाणे. एक पीटर पार्करचं कॅरेक्टर इज जस्ट बिईंग लाईक की सगळेजण त्याला हेट करतात, सगळेजण त्याची मजाक उडवतात आणि देन ही इज कम फ्रॉम रिअली पुअर फॅमिली आणि ही डझंट हॅव लॉट्स ऑफ मनी आणि मग त्याला अचानकशी पॉवर भेटते. सो अशाप्रमाणे हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं आहे फर्स्ट 2 एडिशनमध्ये, अमेझिंग स्पायडरमॅन आणि फर्स्ट स्पायडरमॅनमध्ये. बट या होमकमिंगमध्ये पीटर पार्करला इतका गिल्टी किंवा खूप जास्त हेट्रेड पर्सन म्हणून याला इंट्रोड्यूस केलं ना. या वेल म्हणजे थोडेसे लोक डिसअपॉइंटेड झाले कारण ज्याप्रमाणे ही जी स्पायडरमॅन मूवी आहे, कारण अमेझिंग स्पायडरमॅन 1 घे किंवा 2 घे, इट्स वन ऑफ द अमेझिंग. या म्हणजे त्याचं जो टॅलेंट आहे स्पायडरमॅनचा आणि ज्याप्रमाणे जे वेब शूटर्स आहे आणि ज्याप्रमाणे जे ते मूवीमध्ये दाखवते आणि ते लोकांना आवडते, या होमकमिंगमध्ये इतकं चांगल्याने दाखवलं नाही आहे. म्हणजे आय नो की त्यांनी जे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं आहे ते एक प्रकारे सिनेमॅटिक युनिव्हर्सला रिप्रेझेंट करून इंट्रोड्यूस केला आहे, ना की एक तो परफेक्ट ट्रेन स्पायडरमॅन आहे. या सो लोकांना ते तेवढं खास आवडलं नाही. लोकांना आवडलं की एक समज जर एक अमेझिंग स्पायडरमॅन जसं अमेझिंग स्पायडरमॅन 2 ती मूवी बघ ना, त्याच्यामध्ये नाही का स्पायडरमॅन इतका चांगल्याने दाखवला आहे. वन ऑफ द ग्रेट आणि मोस्ट अमेझिंग, बहुतच माहोल मूवी आहे ती. बट होमकमिंग त्याच्यापेक्षा थोडा कमी वाटला. बट एक समोर काही ना काहीतरी दाखवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी कमी दाखवावं लागेल. म्हणजे जस्ट लाईक आता उद्या आपल्याला 10 किलो साखर द्यायची आहे आणि आता आपल्यापाशी 12 किलो साखर आहे, तर लोक आजपासूनच मागे लागणार. तर आज आपण फक्त 2च किलो द्यायचे ना, आणि उद्या आपला दिवस आहे तर उद्या आपण 10 किलो देऊ. अशाप्रमाणे आहे ते. सो बेसिकली नाही का ते स्पायडरमॅनचे हळूहळू सगळे जे प्रोटोकॉल आहे किंवा की जो तो बंदा आहे तो स्पायडरमॅनचे क्वालिटीज हळूहळू तो रिप्रेझेंट करन याच्यामध्ये Avengers Infinity War, right? Yeah. Film is really great, awesome. Casting is too much good. इतकं काही वाईट नाही. स्टोरी टेलिंग इज रिअली नाईस. प्रेझेंटेशन इज गुड. आयरन मॅन आणि स्पायडरमॅनची केमिस्ट्री पण खूप चांगली दाखवली गेली आहे. ड्रॉबॅक्स काढण्यासाठी असं काही फिल्म वगैरे काही आहे नाही. म्हणजे असं नाही का म्हणजे या फिल्मला खूप चांगलं दाखवण्यात आलं पाहिजे. म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तरी एक कॅरेक्टर प्रेझेंट करत आहे, रिप्रेझेंट करत आहे, म्हणजे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करत आहे. सो बेसिकली ही जे स्टोरी टेलिंग आणि हे प्रेझेंटेशन केलं आहे इट्स कम्प्लिटली नाईस. या म्हणजे खूप जास्त ॲक्शन नाही आहे, लिटल बिट ॲक्शन आहे. या आणि एक ट्रेनीसाठी ही ॲक्शन परफेक्ट आहे, जास्त नाही. काही लोकांना नाही आवडत, काही लोकांना आवडते की एकदम खूप भयानक मसालेदार, एकदम चटपटीत आणि एकदम. बट असं नाही. म्हणजे कसं काही लोकांना अंडरस्टँड व्हायला पाहिजे. बट दे आर डिफरंट पीपल. सो डिफरंट पीपल लाईक थिंकिंग ऑफ डिफरंट काइंड ऑफ थिंग्स. सो आपण त्याच्याबद्दल विचार नाही करू. या बट बेसिकली मला फिल्म आवडली. इट्स नाईस. हां, तुम्ही जाऊ शकता. फर्स्ट टाईम तुम्ही ₹150 खर्च करून ठीक आहे, वर्दी आहे. बट मला नाही वाटत का आपण
म्हणजे स्पायडरमॅन तुम्ही जा आणि होम कमिंग बघा आणि त्यासाठी तुम्ही ₹500 खर्च करा. या आय डोंट थिंक सो. ह्या तुम्हाला जर फिल्म पाहायची आहे तर बेसिकली तुम्ही वाट बघा. टॉरंटवर 1-2 दिवसात येऊनच जाईल. नाहीतर 1-2 महिने वाट पहा, त्याची चांगली प्रिंट तर भेटूनच जाते. या आणि असं काही खास नाही, म्हणजे असं आपण बघितलंच पाहिजे आणि खूप खूप जास्त अमेझिंग आहे नाही, असा काही हा खास वगैरे नाही आहे. आणि ड्रॉबॅक्स काढायचे म्हणलं तर काही असं काही खास पण नाही राव. म्हणजे एक परफेक्ट पण आहे आणि परफेक्ट म्हणजे इट्स काइंड ऑफ फील्स लाईक रिअली नॉर्मल. या म्हणजे एक बंदा कसा नॉर्मल आहे, एव्हरीथिंग इज नॉर्मल. सो या एव्हरीथिंग इज नॉर्मल. या बाकी काही खास नाही. सो स्पायडरमॅन होमकमिंग बद्दल रिव्ह्यू द्यायचा म्हणलं तर बस एवढंच आहे राव. अजून तर काही डोक्यात येऊन न राहिला. म्हणजे कसं जो नाही का एक खराब मूवी असते किंवा खराब पद्धतीने प्रेझेंट करते तेव्हा आपण खूप चांगल्याने एक्सप्लेन करतो राव. या कॅमेरा वगैरे कसा वाटला म्हणजे तिथले प्रिंट वगैरे आय डोंट नो, म्हणजे इट इज लाईक रिअली नॉर्मल जस्ट लाईक ट्रान्सफॉर्मर द डार्क नाईटमध्ये जे प्रिंट होती, जे मेकिंग ऑफ मूवी आणि जे आयमॅक्स आणि त्यांचे जे कलर व्हायब्रेशन्स, कलर रिप्रोडक्शन्स, टू मच अमेझिंग यार. अरे स्पायडरमॅन होमकमिंगचा रिव्ह्यू आहे आणि तू ट्रान्सफॉर्मरकडे कसं काय वळला? आय डोंट नो, बट आय लिटरली से समथिंग अबाउट इट मॅन, की ट्रान्सफॉर्मर्स द डार्क नाईटमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी कलर रिप्रोडक्शन केलं आहे डूड, वाव. आय साऊंड्स रिली लाऊड. जस्ट वाव, वाव वाव वाव. प्यार येऊन जाते यार तुम्ही जेव्हा नाही का तो सीन बघता, जेव्हा ते होल कोणतं सायबरट्रॉन जेव्हा अर्थवर लँड होते ते, तेव्हा तो तो सीन आहे ना इतका क्लिअर आहे रे बापरे. एक एक एलिमेंट पूर्ण क्लिअर दिसते. ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा नाही का आपण एक ग्राफिक्स मीडिया प्रपोजल टाकतो, म्हणजे आपल्यासमोर जर कोणतं दाखवायचं आहे की काही ना काहीतरी डिस्ट्रॉय होत आहे, राईट, म्हणजे जस्ट वन बिल्डिंग इज कोलॅप्सिंग. एक एक्झाम्पल देतो, एक वन बिल्डिंग इज कोलॅप्सिंग. सो का दाखवजान तुम्ही? दाखवणार काय? बिल्डिंग कोलॅप्स होऊन राहिली आणि धूळ 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 धूळ, आणि हा धूळ इतका मोठा की त्याला पूर्ण कव्हरअप करून टाकते आणि आतमध्ये काय ते दिसतच नाही. या बट समज जर आपण मायकल बेला सांगितलं की तुम्ही एक ब्लो द बिल्डिंग आणि जस्ट म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर डार्क नाईटचा टच द्या त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही लिटरली यू कॅन फील, यू कॅन सी हाऊ द बिल्डिंग इज ड्रॉप आउट. म्हणजे ते बिल्डिंग कशी तुटते कशी पडते आणि त्याचे छोटे छोटे एलिमेंट कसे काही पडते, इट्स कम्प्लिटली यू कॅन सी. या तशा, आणि त्याचे छोटे छोटे कलर सुद्धा पण दिसते. ट्रान्सफॉर्मर बद्दल रिव्ह्यू नाही झाला आहे, हो स्पायडरमॅन होमकमिंग बद्दल झाला. स्पायडरमॅन होमकमिंग मध्ये अजूनपर्यंत तशाप्रमाणे काही दाखवलं नाही. सो या ही जस्ट बीन रिअली नॉर्मल काइंड ऑफ काय, अ नॉर्मल काइंड ऑफ स्टोरी. सो या बाकी काही ड्रॉबॅक्स काढण्याची गरज नाही, एव्हरीथिंग इज फाईन. या सो दिस इज द स्पायडरमॅन रिव्ह्यू और आर्टिफॅक्ट एपिसोड. yeah, this is the Spider-Man review. I should be after some time. Yeah, म्हणजे this is the Spider-Man review 2018 Homecoming. Thank you.